चला आता सर्व झालं आहे पुट्टीचं काम आणि आता वैष्णवी घर साफ करते. तुम्हाला दाखवते. हे बघा, आता उद्या दाखवायचं तर आजच दाखवते मी. आता उद्या इथं प्रायमर लागणार आहे. तर पहिल्या प्लॅस्टरच दिसायचं, आता मस्तपैकी पांढरं पांढरं सगळीकडं दिसत आहे पुट्टी लावल्यामुळं. आणि छान खुली झाली आहे देवघर. आणि इकडं सामान पुन्हा गडबड झालेलंच आहे. तसंच म्हणजे तीनदा एका महिन्यामध्येच 2 महिन्यामध्येच सामान बाहेर काढणं, पुन्हा ठेवणं, काढणं, पुन्हा ठेवणं. या स्लाईड्स लावायच्या त्यावेळेस, पुन्हा हे करायच्या वेळेस, त्यावेळेससुद्धा बाहेर गेलं होतं हे POP PVC करायच्या वेळेस. आणि पोरं बसलेले आहे इथं. हा हॅलो, गुड मॉर्निंग. चला आजचा रविवार, मस्त आता केस धुतलेली आहे मी. चला आजचा रविवार आणि वातावरण आहे निरभ्र आकाश. दुपारीनंतर काय होतं, आभाळ आभाळ भरपूर येतं. आणि आत्ताच मोगऱ्याची सर्व फुलं काढली आणि देवाला वाहिली. आणि हे कधी तोडायला येतील काय माहिती. म्हणजे काही काही झाले आहे पिवळे, तर काही काही नाही आहे. तर बघू आता आपण 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये काढूच ते. इथं अजून हिरवे गारच आहे. हे काय सगळे हिरवे गारच आहे. कसे लागतील खायला हे प्रथमच यंदा आहे ना ह्या झाडाला आलेली बरं का. नाहीतर मग ह्याच झाडाला राहायचे. पण यंदा असं मी ऐकलं आहे की सगळीकडेच आंबे आहेत. माझ्या बहिणीच्या त्यांच्या तिकडं पण अगदी. आता हे जे छोटं झाड आहे ना, यालासुद्धा आंबे आलेले बघा. किती छोटे छोटे कैऱ्या आलेल्या याला, अगदी छोटे बघा. माझ्या उंचीचं इतकंच हे, थोडंसं काही वरच उंचीला. पण ह्यालासुद्धा ह्या आंब्याच्या झाडालासुद्धा कैऱ्या आलेल्या आहे. आणि इथं बघा ना, इथं कसं हे आंब्याचं झाड आहे, हे आहे एकत्र झालं आहे. हे सीताफळ आणि केळी. तर ही वेळीत जर पाहिलं असतं ना, तर काढता आला सात. इथं कढीपत्ता पण येऊ राहिलेला आहे. इथं 2 कढीपत्ते. मला असं वाटतं केळीचं खोड घेऊन जाऊ आणि माझ्या इथं लावावे काय. पण हे काढावं लागेल. मी नेलं होतं एकदा, पण ते आलंच नाही. मग असं वाटतं की काय करावा, न्यावा का नाही. नेलं होतं ना एकदा, 2 लावली होती पण आलीच नाही. चला सामान त्यांनी काय आतमध्ये नेलं नाही, कारण कसं अजून काम व्हायचं आहे. म्हणजे झालं काय, ते पुट्टीचं तुम्हाला काल दाखवलंच. आणि त्याचा थोडा भाग याच्यामध्ये पण आलेला आहे. तर हे पण तसंच टांगलेलं आहे बाई. आता इथं प्रायमर लावायचं आहे. आणि वैष्णवीने चॉईस केले ते कोणते काय लावायचे. काही चालू आहे वैष्णवीचं, पोरांचं काही चालू आहे. अक्काची देवपूजा चालू आहे, तिचं आलेलं आहे. मंदिर इथंच. मुलं जेवण करताय, कारण आता लोक येतील. नाश्ता चालू आहे. आणि वैष्णवीचं स्वयंपाक. काय केली भाजी? हां, आज मग हे किचन पण होणार आहे का? हां, म्हणजे प्रायमर द्यायचं आहे, कलर नाही अजून. रंग तर वेगळाच द्यायचा आहे. पण आता हे प्रायमर लावून राहिलेले. आणि खरं म्हणजे आता हे घर बनवून जवळजवळ किती 12-15 वर्ष झाले, तेव्हाच करायला लागत होतं, है की नाही. प्रायमर तरी निदान 10 वर्ष झाले. हां, मग निदान म्हणजे मग प्रायमर दिला असतं तर आता कलर आला असता ना, ऑइल पेंट. पण सगळं जजमेंट म्हणजे सगळं बसावं लागतं का गं, सगळ्याच गोष्टी. कांदा काय भाजला? मटकी करायची काय? तरीच म्हटलं लय कुकरचा आवाज पटकन लय सकाळी मग म्हटलं लोक येतील, मग पुन्हा गडबड होती ना. हां, चहा पाणी. इंडियाच्या फ्लॅगच्या टॉपला कोणता कलर असतो? इंडियाच्या फ्लॅगच्या टॉपला कोणता कलर असतो? लाईन्स. इंडियाच्या नावाला का? अगं फ्लॅग. फ्लॅग. हां, फ्लॅग. मी म्हणतो फ्लॅट काय म्हणतो. तांबडा. त्याला ऑरेंज म्हणतात. साफरा. सॅफ्रॉन. हां का? सॅफ्रॉन म्हणजे केशरी. अच्छा, केशरी.
अच्छा केशरी कलरचा. चल इकडं सगळं सामान हे कूलर वगैरे सगळं इथंच आलेलं आहे. सामान अजून असं विखुरलेलं किती किती दिवस हे असं पाहायचं काय माहिती. आता याच्यानंतर काय काम आहे पुन्हा सामान खाली यायला बसले. सारखं ते सामान किती दिवसापासून महिना झाला आहे. महिनाभरामध्ये बऱ्याच वेळा असं सामान इकडं तिकडं इकडं तिकडं. चला आता मस्त त्याला पण रंग देणार आहे वाटतं. काहीतरी रंग मोरपंखी का कोणता तरी चॉईस केला आहे. कोणता द्यावा तेच कळालं नाही. मग वैष्णवीनी केला आहे चॉईस. आता इथं पण देतीन प्रायमर लावतीन. म्हणजे रंग म्हणजे ते प्रायमरमध्ये थोडासा काहीतरी देतीन. पण याला द्यायचा आहे रंग. जरा थोडासा लुक वेगळा येईन जरा घराला. चला नवीन घर स्वस्त आहे. आता हे जुनंच घर आहे पण बरेच वर्ष झाले पण स्वस्त आहे काहीतरी. छान असे रंगामध्ये आता मस्त येईल. छान घर पण आता खुश होत असेल की मला खूप दिवसातनं तुम्ही आता सजवलेलं आहे, सजवत आहात. आता सगळीकडे आहे ना अशी काय करते सडा मारून घेतलेला आहे मी. हे काय इथून तर तिथपर्यंत जिथं बसायची जागा आहे ना तिथं म्हणजे थंड अशी हवा येईल अशी. काकाने फुल पाणी चालू केलेलं आहे आणि आले ते लोक पण आले. असं काय करताय काय माहिती. कामगार पण आलेले आहेत. छान असं थंड वाटतं. असं ओलं करून घेते कारण आता इथं खाट टाकायची मला. इथून तिथून असा सडा मारलेला बघा इथून तिथून. आता कारण खाट तिथं ठेवायची म्हटल्यानंतर सगळीकडून असं मारून घेतलं. आता म्हटलं कसं बाहेरच बसतं आहे मग थोडीशी गार हवा तरी भेटेल. पण काय माहिती आता बघूया गार हवा भेटते का खाली आणखी गरम होतं. तसं आहे ना वरून सावली राहते वरची खाली सावली राहते त्यामुळं थंडच राहीन हे. तर इथून तिथून सगळीकडं असं मस्तपैकी सडा मारलेला आहे. छान आता छान असं आणि सुगंधही भारी सुटलेला आहे. काकांचं पाणी द्यायचं काम चालू आहे आणि ते आलेत. वैष्णवीला परवा बाहेरगावी जायचं आहे आणि यांचं कसं ठरलं आहे हे पेंटरवाल्यांचं की हॉलला आज येणार रंग देऊ आणि देवघराला देऊ. तर तिने बघितलं की पुट्टी मारल्यानंतर ते घासावं लागतं आणि सिमेंट पण खूप होऊन जातं. तर तिचं म्हणणं आहे की मी आहे तोपर्यंत आहे ना सगळ्या घरांना आहे ना पुट्टी मारून घ्या म्हणजे जेणेकरून अक्काला वैताग येणार नाही. कारण मग ती किचनमधलं तिला सगळं आवरावं लागेल. ती म्हणे की मग आज जर पुट्टी मारली तर मी किचनमधलं सगळं आवरून घेईन. काय ठरलं प्रायमर हेच का प्रायमरच कलरच. ॲडजस्टमेंट केली असते ते म्हणते ते शिक्क्याचं डिझाईनचं पण आणायचं संगमनेरला जावं लागेल ते डिझाईन करायला. तळेगावला भेटत असेल तर बघा ना. कब देखेंगे फिर आप तो चालू करने वाले हैं. ये कलर की बात करते हैं ना. कलर के बाद ही होगा वो. हां मग ते तिकडची पुट्टी घासल्यावर इकडं काय होणार नाही ना. मोबाईलवर सर्च करा ना. काय पुट्टी घासलं डिझाईन कसलं डिझाईन शोले खोला शोले म्हणजे मला नाही कळू राहिलं. आपल्याला कलर द्यायचा आहे की प्रायमर मारायचं आहे. प्रायमर मध्ये कलर टाकायचा आहे. अच्छा मग डिझाईन म्हणजे मग त्याच्यावर ते अशा पट्ट्या लावून डिझाईन का. ती शिक्क्याची डिझाईन असते का. हा का मला नाही माहिती. आता तूच बघ आता ते वॉल पेंटिंगची डिझाईन नाही का. बघ बरं वॉल पेंटिंग. ते पेपरवर छापून अशी भिंतीवर डिझाईन. हां 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 ते दाखवलेले ना मी. हां 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 असं. हां बरोबर. मग ते म्हणतात तो जो डिझाईनचा पेपर आहे ना तो पेपर आणायला संगमनेरला जावं लागेल. म्हटलं तळेगावला भेटत असेल तर बघा. अरे वा म्हणजे नुसतं आपण प्रायमर मारतोय त्याच्यातही डिझाईन पाहतोय नाही का. म्हणजे काय काय आहे ना आम्हाला हे रंग तर द्यायचा आहे ऑइल पेन द्यायचं आहे पण त्याला अजून टाईम आहे. पण त्याच्या अगोदर फक्त हे प्रायमर वगैरे मारतोय आणि त्याच्यातही डिझाईन करून घेतोय. तर आता चाललंय आता काय म्हणताय बघूया. विठ्ठल रुक्मिणी म्हणा त्याचं पण चालून जाईल ना केलं तर. हा का भैया भगवान का भेटताय क्या स्टिकर हो. मराठीत ते समजते ना. देवाच्या नहीं वो देखना पड़ेगा. वो देख के लाना जो डिजाइन मन करेगा वो मैं कर दूंगा. हमें नहीं हमारा घर है आप क्यों एडजस्ट करोगे. आपको थोड़ी ना देखना है. नहीं वो चॉइस का बात है ना तो आप ही को एडजस्ट करना पड़ेगा. आप बोले मैं देख लूंगा मेरे हिसाब से देख लूंगा. नहीं तो जब मैं से लूंगा ना
जो मिलेगा वो। अच्छा अच्छा, अभी म्हणजे जे भगवान भेटल ते भेटल त्यांना. भगवान का चाहिए कि पेड़ का चाहिए कि क्या चाहिए, तो वो आपको फिर लाना पड़ेगा. चला ही डिझाईन चेक करते आणि अशीच डिझाईन भेटेल असं काही नाही आहे की नाही. मग त्यांना विचार. हां हां, तेच किंवा तेच. मग असं स्वामी समर्थांचाच मोठा फोटो. आज फक्त एवढंच भैया आलेला आहे. एकटाच है भैया, अकेले हो और नहीं तो तुम्हारे साथ तुम ही कलर देने वाले हो क्या? अच्छा, एकटाच करणार आहे तो. पाणी मारलं ना तर इतकी छान अशी थंड हवा येऊ राहिलेली आहे ते अगदी अंगणापर्यंत. पण आता हे किती वेळ किती वेळ राहणार आहे, हे सुकून तर जाणार आहेच आहे. पण एवढंच का की ही माती तरी अशी बसून गेलेली आहे. नाहीतर काय होतं पूर्ण घरामध्ये. मी ना काल सारे दरवाजे लावून दारं लावून मी बाहेर बसली होती. आणि जेव्हा सकाळी झाडलं ना, म्हणजे संध्याकाळी एवढं नाही, पण मी म्हटलं बाई माती एवढी कुठून आली जेव्हा झाडलं तेव्हा. तर म्हटलं मग त्याच्यासाठीच म्हटलं की सगळीकडे काय करू आपण, असं पाणी मारू. जितकी नळी पोहोचली तेवढी मी मारून दिलं पाणी, माती दबली. चला आता स्वयंपाक करून घेते. तर काय करायचं आहे, मला पिठलंच करायचं आहे. मग मी म्हटलं कुठं चूल पेटावं, तर पिठलं तव्यावर होऊन जाईन. इकडं चपात्या करते ना, गरम गरम तव्यावरच पिठलं करून घेता येईल. तुला कसं काय कळालं मी आता जेवायला बसली म्हणून? तू लांब गेली होती ना. देऊ जेवायला. काय खाती? पोळी खाणार? तसं दूध पिऊन काय होतं. चला इकडं मी ताट केलेलं आहे. इकडं मस्त पिठल्यावर तेलाची धार आणि इकडं दही, साखर, चपाती आणि पापड. आता मी आणि आमची माऊ दोघी जेवण करू. अहो बाई, सकाळीच बोंबील खाऊन गेली. ते तोड पाहिजे, तोड. हाय, ते तोड कसं वाजवून ठेवलं. आम्ही जेवण करतो. तिला पापड लागत होतं, चपाती नाही. पापड खाणार ती मस्त. 2-2, 3-3 पापड खाईन. भाजलेलंही चालतं, तळलेलंही चालतं. फक्त चला आता आपण आलेला आहोत आणि वरचा जो पीओपीला कलर द्यायचं काम चालू आहे. त्याची काय म्हणते बंद कर, पॉज कर. मोरपंखी ना अजून एक चॉकलेटी वाटतं. पहिलं इथं पीओपी देते ना आणि नंतर मग हा बाहेर बाकीचा भिंतीला होईल आणि मग देवघर. तर आज एवढंच होणार आहे. आणि हे फक्त हे एकटेच आलेले दादा. पहिला हात झाला बरं का. आणि छान असा कॉम्बिनेशन छान आहे. वा वा वा, मस्त. अजून राहिलं आहे इथं पट्ट्याला द्यायचं राहिलेलं आहे. एक डार्क आणि एक फेंट असं कॉम्बिनेशन करा म्हणे. हा ना. आता या पसाऱ्यात तुम्हाला करमतं का गं? मग आता काय करतो? मी बसली यांना. अक्का हे का? हा, शौर्य काय करतो? हा पीओपीचा कलर डबल हात मारून झालेला आहे. आणि आता आहे ना चालू आहे त्यांचं देवघर. देवघराला कोणता कलर मारलेला आहे? तांबडा नाही, पिवळा आहे. पिवळा मारला. चला काय आता बाजार आहे, माझ्या लक्षात राहिलं नाही. भाज्या सांगायच्या आता आणतील, काही जे आणतील ते. आज आहे रविवार. भेंडी, फ्लावर. कुठं चालली साची? आले घेऊन काढ. चला बाजारला. साची कितवीला गेली ग? 5वीला? मी 6वीला समजत होती. साची कितवीला गेली हे पण विसरते. इथं पहिली दुसरीला होती, तिकडे आली, तिसरी, चौथी, पाचवी. बरीच उंच झाली ना ती. मला नाही वाटत अशी का मी रोज पाहते म्हणून का काय. सगळे म्हणतात माई म्हणलेले उंच झाली. ती आता आम्ही आलो होतो तेव्हा नव्हती दिसत, पण आता दिसते ती. म्हणजे आता एवढ्याच झालेली ती. झाला कलर यांचा सगळा. एकच कलर मारला यांनी. एकच कलर मारला यांनी. तुम्हाला आवडला ना हा? चला डबल हात चालू आहे. वरचं पीओपी, खालचा कलर.
आणि वैष्णवीची चॉईस आहे ही कलरची. हे वरचं आणि हे तर सेम झालंय. आता आपला बाजार आला आहे. साची गेली होती, शौर्य गेला होता बाजार आणायला. साची लई दिवसात ना पाहिला ना बाजार तू? दिवाळीत पाहिला सण. कोणती माझी ही का? चला भोपळा बिपळा घोसाळे छानपैकी भजे करायला, दोडके बिडके. आपण थोड्या वेळाने बघू आता हे कसं दिसतंय घर. त्यांचं चालू आहे अजून दुसरा हात द्यायचं काम. पहिला हा बाजार तर भरून घेते आणि मी इथं बसलेली राहते. घरातला कलर राहिला होता म्हणून आता मी कलर देत आहे. इतका दिला मी आणि अजून चालू आहे. डबल हात द्यायचा आहे मला. आता हा दुसरा हात देऊ राहिलेली आहे मी. काय कसा देऊ राहिली कलर? झाड बघा सगळा व्यवस्थित बसला की नाही. तर मी कलर दिलेले पहिले. घराला दर दिवाळीला मी कलर द्यायची. जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा माझ्याकडेच काम राहायचं ते सगळ्या घराला कलर. दारसही लग्न झाल्यावर सगळं शेतातलं काम करायचं, कलरही द्यायचं. हे काय झालं आहे, ही चांगली सगळीच अशी खराब झाली होती ही. अशा होलमध्ये सुद्धा आहे ना असं. चला आता हा दुसरा हात पण झालेला आहे. फक्त काय होतं ते भेगा जे आहेत ना ते पुन्हा असं पाहावं लागतं ते. आता हा बराच पुन्हा झालेला आहे. बराच जुनी झालेली आहे ते विचारून ना. शिफ्ट करून राहिलं का? तिथं वरती दुसरा देते. तर मी आतून आहे ना ह्या खिडकीला रंग लावायला उरला होता आणखीन. मग आता हे किचनमधल्या खिडक्यांना लावायचं आहे. पुन्हा बाहेर जावं लागेल असं वाटतंय. ह्या खिडकीला लावते आता, बाहेरूनच जावं लागेल मला. चला झाला कलर माझा. संपतच आलेला होता म्हणा. पण आता बघा असं वाटत नाही हा ना की पांढराच वाटतात ना, पण ते असं फिक्का आहे हा त्याच्यामुळे असं वाटतं. पण इकडचं बघा, ही बघा दिसली खिडकी ही, आणि ह्या साईडला पण. आता एकच खिडकी राहिली, ही खिडकीला राहिलेला आहे. पण आता आहे ना तो अगदी थोडा राहिला आहे ना. मग ते पेंटरवाले भैया म्हटले की ना तो अजून थोडासा टचअप द्यायचा आहे, थोडासा ठेवा, बाकीचं द्या. पण मी म्हटलं मग तेवढ्या याच्यामध्ये ती खिडकी होणार नाही म्हटलं, राहू द्या म्हटलं. मग उद्या पुन्हा बघू. तर उद्या मी यालाच डबल हात देणार आहे. तर एक खिडकी तशी राहिली तरी काय हरकत नाही आहे. तसं द्यायचं म्हणजे मी का बरं दिला, मी म्हणजे असं छान आतून भारी दिसन ह्यासाठी. आणि आता तुम्हाला तुळशीवरून जाऊन सुद्धा दाखवते. तर हे बघा कसं दिसतंय. अगदी किती छान नवं रूप आलेलं आहे. एकदम बदल पाहण्यात. आधी कशा भिंती हा ना, घर सजलंय, चमकतंय भारी. तर हे पहा तुळशी वृंदावनला सुद्धा असा कलर दिलेला आहे. तर चला आता आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. आणि दिवसभराचा व्लॉग तुम्हाला दाखवलेला आहे. आता 6:45 झाले. आता हे सर्व चाललेले आहे. वैष्णवी घर आवरत आहे.